साथ तुमची बातमी आमची। जुन्या वादातून दोन कुटुंबांनी एकमेकांवर चाकू आणि कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील दहिसर परिसरात घडली आहे। या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला। या प्रकरणी MHB पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत। दहिसरमधील गणपत पाटील नगरमध्ये राहणाऱ्या शेख आणि गुप्ता कुटुंबामध्ये 2022 पासून वाद होते। दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले होते। तेव्हापासून दोन्ही कुटुंबात वैमनस्य होते। रविवारी राम गुप्ता यांच्या नारळ विक्री स्टॉल समोरून शेख दारू पिऊन आल्यानंतर त्यांच्यात वाद झाला। यानंतर दोघांनी आपापल्या मुलांना बोलावले। दोन्ही कुटुंबांना एकमेकांवर धारदार शस्त्राने वार केले। यात राम गुप्ता, अरविंद गुप्ता आणि हमीद शेख यांचा मृत्यू झाला, तर अमर गुप्ता, अमित गुप्ता आणि अरमान शेख आणि हसन शेख हे जखमी झालेत। तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आलेत। दोन्ही गटावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अद्याप अटक करण्यात आली नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।